जय शिवराय मित्रांनो, मी रोहित बरे आपलं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। आज मी निघालो आहे वाघिवरे या ठिकाणी आणि त्या ठिकाणी मी आज कदम भावकीचा राजा पाहायला जाणार आहे। तर खरंच खूप असं त्या मंडळाने सामाजिक असो किंवा शैक्षणिक असो खूप मोठं पंचक्रोशीमध्ये मोठं असं मोलाचं काम केलेलं आहे। तर आपण आज या व्हिडिओमध्ये त्यांची थोडी मुलाखत घेणार आहोत। जर आपण रोहित बरे या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर आपण आता या व्हिडिओमध्ये याच्या पुढील व्हिडिओमध्ये आपण त्या ठिकाणी झालेला आज शक्तिचुऱ्याचा कार्यक्रम पाहणार आहोत। त्याचे 4 पार्ट होणार आहेत, पण आपण एक रोज टाकणार आहोत। तर आपण रोज बरे यूट्यूब चॅनल नवीन असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला आता सुरू करूया व्हिडिओला। आणि हो, माझं यूट्यूब चॅनल सुरू करण्यामागचं असं पैसा कमवणे हा मोठा कारण नव्हता। खरंच एक समाजामध्ये आपल्याला कुठेतरी एक छोटंसं काय होईना पण एक रिस्पेक्ट मिळावा किंवा एखादं छोटं काय होईना एक आदर मिळावा, त्यासाठी मी यूट्यूब चॅनल सुरू केला होता। आणि खरंच मी ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी सगळ्यांचा रिस्पॉन्स चांगला असतो किंवा एक आदराने लोक आपल्याकडे पाहत असतात। तर हीच आपल्यासाठी मोठी पोचपावती आहे। खरंच मला एक समाधान आहे की मी केलेल्या कामाचं छोटं का होईना पण मला मोबदला मिळाला आहे। कारण एखाद्या ठिकाणी आपला सन्मान होणे ही तितकीच महत्त्वाची गोष्ट असते। नमस्कार, रोहित बरे या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। मला जरा सांगाल की आपलं गावचं नाव आणि आपल्या ग्रुपचं नाव कसं? आम्ही सगळे वाघिवरेतले मंडळ आहेत। आमच्या गावाचं नाव वाघिवरे आहे आणि आमच्या मंडळाचं नाव व्याघ्रेश्वर सेवा मंडळ। आपण आता अनंत चतुर्थीपर्यंत आपला गणपती आहे, त्या संदर्भात मला जरा काही सांगू शकाल का? जर आमच्या गणरायाची जर पार्श्वभूमी बघितलं तर आमचं खरं तर मंडळ 59 आहे, पण आमचं मंडळ नोंदणीकृत झालं 2005 मध्ये। त्यानंतर हा जो सार्वजनिक गणपती उत्सव आपण जो इथे साजरा करतोय याची खरी सुरुवात आम्ही 2000 मध्ये केली। म्हणजे मागच्या वर्षी आम्ही 25वा रौप्य महोत्सव वर्ष साजरा केला आणि यंदाचं आमचं हे 26वे वर्ष आहे। आणि हे जेव्हा गणेशोत्सव साजरा करण्यामागचं कारण एकच होतं की आपल्या गावामध्ये, आपल्या खेड्यामध्ये, आपल्या पंचक्रोशीमध्ये सर्व लोकांना एकत्र आणण्याचं काम या मंडळाच्या मार्फत करण्यात आलं होतं। आणि या मंडळाची आमची जी धोरणं आहेत जर बघितलं तर आमचं शैक्षणिक, सामाजिक, त्यानंतर वैद्यकीय आणि सांस्कृतिक अशा 4 पैलू होते। आमचं मंडळ गेली सार्वजनिक गणपती उत्सव गेली 26 वर्ष अविरतपणे हे कार्य करत आहे। आपल्या प्रत्येकाच्या घरोघरी गणपती असतो की एक आपण सार्वजनिक गणपती फक्त आणतो असं काय? नाही, आमच्या प्रत्येकाच्या घरी सुद्धा गणपती आम्ही आणतो। दरवर्षी आम्ही आवडीने आमच्या घरी गणपती आणतो। आपलं गौरी गणपती हा पूर्ण उत्सव प्रत्येकाच्या घरगुती पण साजरा होतो आणि आमचा सार्वजनिक गणेशोत्सव सुद्धा असतो। आणि तसंच आपला सार्वजनिक मोठ्या प्रकारे केला जाते। तर आपण असे मोठमोठे कार्यक्रम किती वर्ष आपण असे राबवता? आता गणपती उत्सव आम्ही सुरू केला 2000 मध्ये, त्यानंतर हे आमचं 26वे वर्ष आहे। आणि जर तुम्ही आता कालच्या दिवसाचं बघितलं तर कालच आपण वैद्यकीय शिबिराचं आपण आयोजन केलं होतं। रामपूरचं आपलं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्या आरोग्य केंद्राच्या वतीनं आपण इथे वैद्यकीय शिबिराचं आयोजन केलं होतं। म्हणजे साधारणतः इथल्या लोकांना जास्तीत जास्त या मंडळाचा फायदा कसा होईल यासाठी आमचं पूर्ण मंडळ प्रयत्नशील असतं आणि जास्त वैद्यकीय आणि शैक्षणिक या गोष्टींचा आमचा जास्त भर असतो। गेली 25 वर्ष सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्तानं आम्ही गावातील एसएससी आणि पदवीधर विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा करतो। तसेच 10वी मध्ये 85% वरती जर मुलाला मार्क्स पडत असतील तर त्यांना आम्ही 5000 रुपये देऊन शिष्यवृत्ती देतो 5000 रुपयाची। शैक्षणिक आयुष्यासाठी कामे येत आहे। आपण आता स्पर्धेमध्ये वगैरे भाग घेता की कसं काय? म्हणजे त्या गणपती सजावटाचे किंवा त्या विविध स्पर्धेमध्ये भाग घेता की कसं काय? मला सांगा। हो, घेतो ना। आता मागच्या वर्षी मंगलमूर्ती प्रतिष्ठान हे रत्नागिरीचं अतिशय नावाजलेलं मंडळ आहे जे त्यांच्या मंडळाच्या वतीनं घरगुती आणि हे सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा घेतात। मागच्या वर्षी आमचा संपूर्ण रत्नागिरीमध्ये आमचा 3रा क्रमांक आला होता
आणि आपल्या राज्याचे पालकमंत्री उदय सामंत सर यांच्या हस्ते आपल्या मंडळाला आपल्या सन्मानित करण्यात आलं होतं. जर सांगू शकाल की आपण सामाजिक आपलं योगदान काय असतं ते? सामाजिक कार्याबद्दल जर बोलायचं झालं तर तुम्हाला मी आधीच एक प्रसंग सांगतो आमच्या मंडळाचा. ज्यावेळी तिवऱ्यामध्ये जी दुर्घटना घडली होती, जे धरण फुटलं होतं, त्याच्यामध्ये आपल्या बांधवांना जे काही नुकसान झालं होतं, आपली कुटुंब वाहून गेली होती, तर त्यावेळी आमच्या मंडळाने असा एक निर्णय घेतला होता की त्या वर्षामध्ये आमच्या गणपती दर्शनासाठी जे पण भाविक बाहेरून दर्शनासाठी येतात आणि त्या दर्शनाच्या निमित्ताने जी काय देणगी किंवा जी आपल्या गंगासमोर जी काय रक्कम ते जमा करतात, ती संपूर्ण त्या रक्कम आम्ही त्या तिथल्या वाहून गेलेल्या कुटुंबातल्या नातेवाईकांना आम्ही दान करण्याचा आम्ही निर्णय घेतला आणि ती रक्कम पूर्णच्या पूर्ण रक्कम आम्ही त्यांना सुपूर्द केलेली होती. हा झाला एक आमचा पहिला उपक्रम झाला. आणि दुसरी गोष्ट, जसं आपल्याला माहिती आहे, मधला जो एक कोरोनाचा जो काळ होता 2019 नंतर, त्या काळामध्ये पण आम्ही गणपती उत्सव म्हणजे आम्ही त्यावेळी मूर्ती आम्ही गणरायाची आणली होती, पण तो उत्सव अतिशय शांतपणे साधेपणामध्ये करून त्या माध्यमातून जो काही निधी जमा झाला होता तो आम्ही आमच्या गावातील पंचक्रोशीतील बांधवांना त्यातून आम्ही त्यांना जे लागणारे जे धान्य आहे किंवा कडधान्य आहेत किंवा जी काय लागणारी आर्थिक मदत होती ती आमच्या मंडळाच्या वतीने करण्यात आली होती. तर अशा प्रकारे सामाजिक जोपासना बांधिलकी असेल ते सुद्धा आमचं मंडळ गेली 26 वर्ष या उत्सवाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. आपल्या येथील खेड्यातल्या मुलांसाठी आपल्या गणेशोत्सव मार्फत येणारी देखील आपण कसं हे करता सांगू शकाल? खेड्यामध्ये आर्थिकदृष्ट्या मागासलेली जी मुलं असतात त्याच्यासाठी मंडळाच्या वतीने पुढील शिक्षणासाठी आर्थिक मदत करतो. मला जर आपल्या गणरायाचं आगमन होतं तेव्हापासून आपला गणरायाचं निरोप देतो, तो कार्यकाळामध्ये कार्यकाळ तुम्हाला सांगू शकाल? जर आपण जो पूर्ण आकाश आपल्या कार्यक्रमाचे आपण जर रूपरेषा बघितले ना, म्हणजे सुरुवाती आपल्या गणरायाच्या आगमनापासून विसर्जनापर्यंत जास्तीत जास्त फोकस जर आमच्या मंडळाचा किंवा कार्यकारिणीचा कुठला असेल तर जसं मग सांगितल्याप्रमाणे एक तर आपला शैक्षणिक उपक्रम आपण या मंडळाच्या मार्फत राबवतो, त्यानंतर सामाजिक जसं आपण काल एक सामाजिक उपक्रम राबवतो, वैद्यकीय उपक्रम जसं काल आपण एक शिबिराचं आयोजन केलं होतं, आणि सांस्कृतिक मधले इथली जी काही मुलं असतील त्यांना एक वेगळ्या प्रकारचं प्लॅटफॉर्म ते आपण ह्या मंचाच्या मार्फत आपण पुरवण्याचा प्रयत्न करतो. आणि अजून एक आगळावेगळा कार्यक्रम आपण मागच्या वर्षी एक आपण नियोजला होता. जसं मागचं 25वं वर्ष होतं, आपल्या पंचक्रोशीमध्ये जी 5 गावं येतात त्या 5 गावातील सर्व सन्माननीय सरपंच, या सर्व सन्मान्य सरपंचांना आपण एका व्यासपीठावरती आणून आपल्या पंचक्रोशीमध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या लोकांना ज्या काही सुविधा मिळत नाही किंवा पंचायतीमार्फत जी कुठली कामं असतील ती लोकांच्या पर्यंत कशी पोहोचवता येतील यासाठी आपण 5 सरपंचांना एकत्र आणून त्यांची आपण एक खुली चर्चा ठेवली होती. अशा प्रकारचा हे काही उपक्रम जेवढा आम्हाला शक्य होईल तेवढा आपण करण्याचा प्रयत्न करतो. तसेच जर आपण शैक्षणिक संदर्भात जर आपण विचार केला ना तर प्रत्येक 3 वर्षानंतर आपल्या पंचक्रोशीमधील जेवढ्या पण जिल्हा परिषद मराठी शाळा आहेत त्या मराठी शाळेतील मुलांसाठी आपण इथे शैक्षणिक स्पर्धांचं आयोजन करतो आणि त्या मुलांना एक या मंडळाच्या मार्फत आपण प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देतो. आणि जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे शिष्यवृत्तीचा जो काही उपक्रम आहे म्हणजे 2017 मध्ये ज्यावेळी आम्हाला वाटलं की आपल्याच गावातील जी मुलं इयत्ता 10वी मध्ये 85च्या वरती जे गुणवत्तामध्ये येतात त्यांना आपण मंडळाच्या मार्फत एक 5,000 रुपयाची शिष्यवृत्ती आपण बहाल करतो, जेणेकरून त्यांना कुठेतरी मागच्या येणाऱ्या मुलांना त्यातून एक प्रोत्साहन मिळेल. आणि मागच्या वर्षी जेव्हा 25वं वर्ष होतं आपल्या पंचक्रोशीमध्ये जेवढे पण हायस्कूल आहेत, ज्याच्यामध्ये मार्गतामान हायस्कूल आहे, चिवेली हायस्कूल आहे, रामपूर हायस्कूल आहेत, या हायस्कूलमधून सुद्धा जे सगळ्यात टॉपर जी मुलं होती त्यांना सुद्धा आम्ही आमच्या मंडळाच्या मार्फत 5,000 रुपये शिष्यवृत्ती देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती कदमवाडी राजाचा. योगेश भाई तुम्ही एक बाईट आहे ना. आपल्या शिवेली गावातील धाडाचे कार्यकर्ते आपले योगेश आलेले आहेत, जरा मला आपल्या मंडळाबद्दल जरा सांगू शकाल का? नक्कीच. म्हणजे तसं म्हटलं तर आमची 5 गावं त्याबद्दल आमची मोठी भेट म्हणजे आमची ग्रामदेवता वाघेश्वरी आणि या पंचक्रोशी जी आमची म्हटली जाते ज्यामध्ये वाघीवर असेल, बोरगाव असेल, गोंधळ असेल, अशा आमच्या त्या पंचक्रोशी मधील ही एक लाडाची बहीण आमची का म्हटलं जातं कारण की ह्याच्या मागे एक इतिहास देखील आहे. खरोखर शहरी भागात आपण अशी मंडळ बघतो, असे उत्सव मोठमोठे बघतो, परंतु ग्रामीण भागात 26 वर्षाची ही तपश्चर्या हा परंपरा ही राखण्याची ही युवा पिढी जी काम करते ना हे आम्हाला अभिमानास्पद आहे. कारण की असे जे प्रकार आहेत, असे जे उत्सव आहेत
हे ग्रामीण भागात सार्वजनिक क्षेत्रात वावरणारी लोक 26-26 वर्ष करतात, हा खरोखरच एक जिल्ह्याला मार्गदर्शन ठरणार असं हे वाघिवरा गाव आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे, कारण की ते आम्ही त्या पंचक्रोशीत मोडतो. आणि ह्या ठिकाणी येण्यासाठी एक म्हणजे एक ओढ असते की कधी ह्यांचं निमंत्रण हे येतच आपुलकीच्या नात्याने, परंतु निमंत्रण येऊन ह्याची आम्ही कोण वाट बघत नाही. पंचक्रोशीतील सरपंच म्हणूनच एक नाही, पण एक ह्यांच्यातला बंधू म्हणून एक कायम या कार्यक्रमाला दरवर्षी उपस्थित राहण्याचं आम्हाला ते मान देतात, परंतु ते आमचं भाग्य आम्ही समजतो. कारण की पंचक्रोशी म्हटलं की चिवेली, बामणोली, वाघिवरा, गोंधळ अशी जी गावं आहेत ही पंचक्रोशी जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध झाली ती ह्या एका कदमवाडीच्या राजामुळे. कारण की शहरी भागात हे उत्सव तर होतच असतात, ही परंपरा तर राखलीच जाते, परंतु ग्रामीण भागातली ही गोरगरीब जनता, आपली सर्वसामान्य माणसं आणि महत्वाचा भाग म्हणजे माहेरवासनी येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात. आणि त्या माहेरवासनी शोभा एवढ्यासाठीच वाढवतात की त्यांचे इथले स्थानिक भाऊ तेवढे खंबीर आहेत, त्यांना आपुलकीने, मानाने, आपल्या बहिणीने या ठिकाणी सन्मानाने बोलवतात. आणि हा उत्सव त्याहीपेक्षा म्हणजे जसं म्हणतात दुग्ध शर्करा योग असतो त्या पद्धतीला एक उत्सव साजरा करतात. म्हणून मी या पंचक्रोशीतला एक सरपंच म्हणून, या पंचक्रोशीतला ग्रामस्थ म्हणून ह्या मंडळाला जशा अजूनपर्यंत शुभेच्छा देतो, ह्या शेवटपर्यंत माझ्या अशा शुभेच्छा राहतील आणि त्यांनी अशाच उत्तरोत्तर प्रगती करू हीच एक इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार, आपलं रोहित बरे या युट्यूब चॅनल आहे. मला जर आपल्या मंडळाचं नाव सांगू शकाल का? आमच्या कदमवाडी महिला मंडळ, व्याघ्रेश्वर सेवा महिला मंडळ कदमवाडीतील गणेश उत्सव सेवा. आमचा गणपती 2000 पासून सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे महिला मंडळ आमचे खूप सगळेजण आनंदात खेळतात, आनंदात बागडतात. त्याच्यानंतर आम्ही आनंदी 1 महिन्यामध्ये वाट बघत असतो गणपती बाप्पाची, की गणपती बाप्पा कधी येणार आहे, आगमन कधी होणार, त्याची पूजा कधी करणार. खूप आम्ही हौशेने करतो. सगळ्या महिला मंडळ एकत्र येऊन त्याची पूजा करतो, सेवा करतो. त्याच्यानंतर आम्ही रात्री खेळतो, फुगडी नाचत असतो. 12, 1, 2 वाजेपर्यंत आम्ही खूप खेळतो. आणि 1 वर्षामध्ये एवढा आनंद होतो ना आम्हाला की 2000 पासून एवढा गणेशजीने आम्हाला आनंद दिलाय असे कुठच्या ह्याच्यामध्ये दिसलंय ना आतापर्यंत. आमच्या महिला सगळ्या एकत्र येतात, एकत्र बागडतो, खेळतो, गणपतीची हौस करतो. खूप मजा येते आम्हाला आणि आमच्या गणपती बाप्पाने एवढं दिलंय ना आम्हाला, आनंदाची गोष्ट आहे. कदमवाडी महिला मंडळ खरोखरच आमच्या या कार्यक्रमाला आम्ही सर्व महिला अगदी मुंबई पासून, गावच्या पासून, पुण्यापासून सर्व महिला उपस्थित. गणपतीची या गणरायाची आतुरतेने एक श्रावण महिना निघाला की गणपतीची खूप खूप म्हणजे प्रेमाने किंवा आतल्या आपण हृदयामधून सगळी मुलं किंवा मुली, सगळं आपलं मंडळ, आमच्या सर्व महिला, आम्ही सर्व 1 महिनाभर तयारी करून गणपती बाप्पाची आम्ही वाट पाहत असतो. एवढा आनंद होतो की आमचा आनंद गगनात सुद्धा मावेत नाही. आमच्या महिला मंडळ खरोखर म्हणजे कोण कसं पण असो, आमच्या महिला एकीमेकीला मिळून असतात किंवा कपडे घ्यायला झाले तरी एका मॅचिंगचे घेतात. कुठे जायचं झालं तरी एका मनाने, एका जुटीने, मोबाईल वरती सगळे एकामेकाला विचारपूस करून सर्व एका मताने राहतात. होळीचा सण हा आमचा मोठा असतो आणि गणपतीचा सण तोही आमचा मोठा असतो. आमचा हा गणराया म्हणजे एक आमचा भाऊराया तसं समजतो आम्ही. आणि आम्ही त्याचं थाटामाटाने फुगड्या घालून, पिंगा घालून, रात्रभर त्याच्यासाठी जागून, आमच्या घरातले गणपती विसर्जन झालं म्हणजे आम्ही या सर्वजण गणपतीच्या साठी खूप खूप जागरण करतो किंवा खूप खूप आम्ही सर्व मिळून मिसळून राहतो. तर त्याच्यासाठी खरोखर आमच्या मंडळाचे आम्ही खूप खूप आभार मानतो. आमचं मंडळ एवढं पुढे गेलंय ना की पंचक्रोशीमध्ये हे आमच्या महिला किंवा आमचं व्याघ्रेश्वर मंडळ हे तर सगळे आम्ही एका जुटीने, एका मताने आम्ही सर्व मिळून असतो. आमचं मंडळ महिलांना विचारतो किंवा महिला काही असलं तरी मंडळाला विचारतो. आमचं सर्व महाप्रसाद असो किंवा काही असो, आम्ही एकामेकाला सर्व विचारपूस करून सर्व आमचे कार्यक्रम पार पडतात. तर त्याच्याबद्दल आमच्या ह्या गणेश भक्तांना खूप खूप माझ्या शुभेच्छा. मंडळाच्या या कार्याला 25 वर्ष पूर्ण होऊन 26 वर्ष चालू आहे.
खरं तर सांगायचं गणपतीच्या या जल्लोषामध्ये 1 महिना अगोदरच तयारी चालू असते. त्यामुळे तिकीट नाही भेटली तरी या कदमवाडीच्या राजासाठी सगळे कदमवाडीचे सगळे कदम परिवार जल्लोषाने तयारी करून जल्लोषाने इथे येऊन सगळा सण साजरा करतात. सगळे कुटुंब एकत्र येऊन एकत्र सगळं हा सण साजरा करण्यात एक वेगळीच मज्जा असते. जल्लोष वेगळा असतो. त्यामुळे तिकीट जरी नाही मिळाली तरी कसं ना होईना जादा गाडी किंवा बस पकडून सगळे भाविक किंवा गणेश भक्त कदमवाडीच्या राजाच्या चरणी नतमस्तक होतात. गणपती बाप्पा कदमवाडी राजाचा, कदमवाडी राजाचा, गणपती बाप्पा, वेगळेश्वर महाराज की, वेगळेश्वर महाराज की, माते की, गौराई माते की. मला जरा सांगाल की आजचा कार्यक्रम कसा झाला? आजचा कार्यक्रम सगळ्यांनी बघितला असेल, अतिशय सुंदर झाला. दोन्ही जे शाहीर होते, शक्तीवाले शाहीर आणि तुरेवाले शाहीर, या दोघांनी आपल्या परीने अतिशय सुंदर अशी बारी करून आमच्या सगळ्यांचं मनोरंजन केलं. छान झालं, सुंदर झालं. आणि खरं तर आमच्या विनंतीचा मान देऊन शक्तीवाले शाहीर विक्रांत तावडे आणि तुरेवाले शाहीर शिबिर मध्ये या दोघांचे मी पुन्हा एकदा मंडळाच्या वतीनं मनापासून आभार मानतो. आणि आम्हाला जी अपेक्षित करमणूक पाहिजे होती त्या दोघांकडून आपल्याला पाहायला मिळाली. त्याबद्दल पुन्हा एकदा दोघांचं मनापासून आभार. ओके, थँक्यू.